नमस्कार. आज आपण आहोत देवठाणा तालुका धारोळ जिल्हा बीड या ठिकाणी. इथे बहुसंख्य संख्येने शेतकरी आज सकाळपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की मागील 3 ते 2 महिन्यापासून सतत इथे महावितरणचा जो वीज पुरवठा असतो त्याचा सतत लपंडाव या ठिकाणी चालू आहे. आणि त्या लपंडावामध्ये आमचं शेतीतलं जे उभं पीक आहे ते उभं पीक आज मृतावस्थेमध्ये आहे. या ठिकाणी आपण उपोषणकर्ते आहेत दौलत हरिदास भाऊ सोळंके यांच्याशी आपण बोलणार आहोत. आपण उपोषणाला या ठिकाणी बसलात त्याची पूर्वकल्पना आपण सहाय्यक अभियंता महावितरण कार्यालय शिरसाळा या ठिकाणी दिली. प्रतिलिपीमध्ये अधीक्षक कार्यालय यांना बीडला पण कळवलंय. आपली या ठिकाणी जी उपोषणाला बसलात प्रामुख्याने या ठिकाणी मागणी कुठली आहे आपली? आमची वीज एक 8 तास आम्हाला 3 फेज लाईट भेटाव. दुसरी मागणी कोणतीच अखंडित देवी. आपल्या गावाला 8 घंटे ही रोज लाईट असावी असं आपलं म्हणणं आहे. पण असं किती दिवसापासून चालू आहे की आपला अखंडपणे असा वीज पुरवठा या ठिकाणी मिळत नाहीये? कंप्लीट 2 वर्ष झालं बिलकुल लाईट भेटतच नाही. तर आता आम्ही 2 महिन्यानं पाठपुरावा करलात. नुसते उडते उत्तर देतात अधिकारी, तर कोणतंच काही कामाचा मिळेल नाही त्यांच्या. त्याच्यामुळे आम्हाला हे उपोषण करावं लागलं. या ठिकाणी असे सुज्ञ अशी शेतकरी आहेत जे की या ठिकाणी आज सकाळपासून उपोषणाला बसले. त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो लपंडाव आहे हा आजचा नाहीये, गेल्या वर्षीचा नाही. याला 2 वर्ष झाले या ठिकाणी हा लाईटचा लपंडाव चालू आहे. पण मागील 2 महिन्यापासून या लपंडावामध्ये अजून सातत्यानं कुठंतरी वाढ होऊन आमच्या उभा शेतातलं पीक हे जळत आहे. ही जळत असलेले पीक आम्हाला पाहत नाही. आणि या लाईटच्या बाबतीमध्ये आम्ही संबंधित कार्यालयाला असे निवेदन वगैरे कळवलं आहे, उपोषण म्हणून कळवलं आहे. तरीही कुठली अजून सकाळपासून कुणी दखल या ठिकाणी घेतलेली नाहीये. सगळे गावकरी यांच्या माध्यमातून या ठिकाणी बसले आहेत. आता मला सांगा, तुम्ही या उपोषणाला जे बसलात, आपण जर महावितरणकडे प्रश्न मांडलाय, मग याला जर गांभीर्यानं बघायचं म्हणलं तर आपण आपलं गाव वीज महामंडळाला म्हणजे वीज भरण्यामध्ये याच्यामध्ये सहकार्य करत आहे का? हा, 100% सहकार्य आमच्या गावाचं. एक बी आकडा नाही. तुम्ही कुठेही दाखवा, पूर्ण गावात केवळ आहे 100% सहकार्य. आणि आता मार्जिनची वसुली पण झाली. यांचं असं म्हणणं आहे की आमचं गाव जे आहे दऱ्याखोऱ्यातलं गाव आहे, डोंगरपट्ट्यातलं गाव आहे. आणि तसं असूनही आम्ही आमच्या घराचा जो लाईट असते, घराची लाईट सुद्धा आम्ही मीटरद्वारे या ठिकाणी वापरतो. शेतीला तर आम्ही वेगळे बिल मोजतोच, पण घरातही लाईट आम्ही मीटरद्वारे वापरतो असं यांचं म्हणणं आहे. मग मला सांगा, तुम्ही हा जो लपंडाव चालू आहे, या लपंडावाच्या अनुषंगाने आपल्या शेतातलं जे पीक आहे हे पीक आज घाईला आलेलं आहे, त्यांनी माना टाकल्यात. मग आपल्याकडे जो शेतीचा भाग आहे हा जमीन अशी म्हणजे दम धरणारी जमीन आहे का खडकाळ जमीन आहे? एक दिवस आड करून पाणी दिलं तर जमिनीत काहीतरी येतंय. मग या जमिनीमध्ये आपण मुख्य पीक कुठलं घेताय? आता आम्ही काही दिवसात टाळ्या घेतल्या होत्या, काही टरबूज होते. हे तर खर्च झालेला बी निघाला नाही आणि टोटल वाळून गेलं. त्याने यायचं असलं तर आणि पंचनामे करावं, त्याने बघावं येऊन. आणि हे सतत 2 वर्षापासून मागणी की आम्हाला हे द्या. आणि प्लस आमच्या ह्याच्यावर ते कुंडी हे आमच्याकडे नव्हतं. कुंडी खामगाव आमच्या ह्याच्यावर नव्हतं. ते आम्हाला इकडून मोहा फिडरवरून घेऊन आधी आम्हाला शिरसाळ्याकडून सप्लाय होता, त्यावेळेस तरी बरं होतं. आता मोह्यावर घेतला का 1 वर्षभर चालला, त्याच्यानंतर काही आम्हाला 8 तास कंटिन्यू अशी कवाच लाईट नाही. तुम्ही तिथलं जर रेकॉर्ड चेक केलं, तिथलं फिडर कान्हापूर फिडर जर चेक केलं, त्या रेकॉर्डला जर पाहिलं तर 8 तासात ट्रिपिंग नाही असं तुम्हाला एक बी दिवस उजाडणार नाही. मग आपला जो जमीनचा भाग आहे खडकाळ आहे, डोंगरपट्टा आहे, या ठिकाणी जमिनीला जवळपास एकदा भिजली तर 4 किंवा 5 दिवसानंतर अजून परत पाण्याची आवश्यकता असते. पण तसे असतानाही आपल्या जमिनीला या ठिकाणी लाईटच्या अभावी, पाणी असूनही, पाण्याचं साधन असूनही लाईटच्या अभावी आपला कुठेतरी त्या शेताला, त्या पिकाला पाणी देणं हे कुठेतरी टाळलं जात आहे. मला सांगा, तुम्ही या माध्यमातून आपण अशी कुठली मागणी जोर धरून धरताल? आम्ही ते मुंगीपासून ते देवठाण्याच्या गायरानापर्यंत जर 10-11 पोलची लिंक लाईन टाकली तर आमचं गाव व्यवस्थिशीर चालू शकतंय. आणि इथं कुंडीच्या आणि तिथं आमचा कट पॉईंट जायतापर्यंत देवठाणा त्या फिडरवर आलं पाहिजे, तर आम्ही सुरळीत लाईट चालू शकते. नाही तर चालू शकत नाही, कारण त्या डॅमवर, एवढ्या सुकळीच्या डॅमवर मोटर आहेत, त्याच्यामुळे इकडं सप्लाय होत नाही, व्होल्टेजच मिळत नाही आम्हाला. म्हणजे बाबांच्या बोलण्यातून असं जाणवतंय की यांचं 33 केवी जे आहे सबस्टेशन ते मोहा आहे. मोह्यामधून जे सप्लाय 5-6 गावाला येतो, त्या 5-6 गावामध्ये मुंगीसारखं जो ठिकाण आहे तलावाचं, त्या ठिकाणी मोठ्या भरमसाठ प्रमाणामध्ये मोटर असल्यानं तिथून जर जो सप्लाय तो इकडे येण्याचा तो थोडासा कमी प्रमाणात येतो. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या गावाला कुठून तरी तिकडे कट पॉईंट करून सरळ जो मार्ग आहे 10 ते 12 पोलचा अंतराचा असलेला, तो मार्ग कुठेतरी महावितरण आम्हाला द्यावा.
त्याचं त्या मुंगी ते देवठाणाच वाड्याचं इस्टिमेट सुद्धा सँक्शन आहे 10-11 पोलचं, परंतु त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. आम्ही प्रत्यक्ष सगळ्या एसीला, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला, असिस्टंट इंजिनियरला सगळ्याला आम्ही निवेदनं स्वतः जाऊन दिलेली. तर आता नाही आले तर आम्ही आता आज जर नाही समजा काही झालं तर उद्या आणि गावातले लोक याच्यात अनेक सहभागी होणार आहेत. उद्या तीव्र आंदोलन करणार ह्या 2 दिवसात. या ठिकाणी आंदोलनकर्त्यांचं असं म्हणणं आहे किंवा आमची जर गांभीर्याने दखल घेतली नाही वीज मंडळांनी तर आम्ही अजून या आंदोलनाला एक वेगळं स्वरूप देऊ आणि संबंधित सगळ्या गावातली लोकसंख्या एका ठिकाणी बसून अजून आमची मागणी प्रामुख्याने जोर वाढवून दाखवू या ठिकाणी असं यांचं म्हणणं आलं आहे. आपण पाहत आहात वावर न्यूज. धन्यवाद. आता अजून तुम्ही बोलणार आहे दुसरं?